विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द्वारका माय टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत LLB 3 वर्षाच्या कोर्ससाठी CETचे फॉर्म्सची डेट डिक्लेअर झालेली आहे. त्याचप्रमाणे LLBच्या 5 वर्षाच्या कोर्ससाठी सुद्धा CETची फॉर्मची डेट डिक्लेअर झालेली आहे. ती काय असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा, आता आपण CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. यामध्ये त्यांनी परिपत्रक जारी केलेले आहेत. हे जे परिपत्रक दिलेले आहेत यामध्ये आपण बघितलं तर B.Ed आणि LLBच्या 5 वर्षांसाठीचे एक इन्स्ट्रक्शन आहे. त्याचप्रमाणे B.Ed आणि LLBच्या 3 वर्षाच्या कोर्ससाठी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. या इन्स्ट्रक्शनच्या PDF आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी जाऊन सुद्धा चेक करू शकतात. याच PDF आपण आता ओपन केलेल्या आहेत. या PDF ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक PDF ओपन झालेली दिसते. यामध्ये बघा ऑफिशियल वेबसाईट आहे CETची, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन नोटीस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ती नोटीस काय असणार आहे तेच आपल्याला आता या ठिकाणी रीड करून बघायचं आहे. बघा, इथे थोडंसं खाली स्क्रॉल करून आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय B.Ed साठीची डेट असणार आहे. त्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनची फॉर्मची डेट आहे 8 जानेवारी 2026 आणि त्याची मुदत संपणार आहे 23 जानेवारी 2026ला. आणि त्याचप्रमाणे त्यांची टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेटसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, जी थोडीफार मागे पुढे चेंज होऊ शकते. CETने त्याबद्दल गाईडलाईन्स पुढे प्रोव्हाइड केलेल्या असतीलच, तेव्हा कळेल आपल्याला. ती एक्झाम असणार आहे 27 मार्च ते 29 मार्चमध्ये. आता याच ठिकाणी आपल्याला अजून एक नोटिफिकेशन आलेली आहे. ती जे विद्यार्थी LLBच्या 3 वर्षाचा कोर्स करणार आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म्स हे 8 जानेवारीपासून चालू झालेले आहेत आणि 23 जानेवारीपर्यंत यांची मुदत असणार आहे. त्याचप्रमाणे इथे यांची एक्झामिनेशन डेट प्रोव्हाइड केलेली आहे, जी टेंटेटिव्ह असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026च्या दरम्यान ही एक्झाम कंडक्ट केली जाणार असणार आहे. बघा, ज्यांना CETचा कोर्स करायचा आहे LLBच्या 3 वर्षासाठी त्यांच्यासाठी क्रायटेरिया एकच आहे की त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नसेल तर तुम्ही या कोर्ससाठी ॲप्लिकेबल असू शकणार नाही आहात. बघा, आता याचप्रमाणे इथे काय केलेलं आहे, त्यांनी एक त्यांची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते याच लिंकवरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात, www.mahacet.org. आता आपण LLBच्या 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच पोस्ट केलेला आहे. जर तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याच्या पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करू शकतात. बघा, ही तर माहिती झाली फक्त आता MAH B.Ed विद्यार्थ्यांसाठी आणि LLBच्या 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचप्रमाणे आपल्याकडे आता 5 वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा CETने एक नोटीस इश्यू केलेली आहे, तीच आपण बघणार आहोत. बघा, या नोटीसमध्ये आपण आल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला सेम दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन नोटीस असणार आहे. ही कोणासाठी असणार आहे? MAH B.Ed M.Ed वाल्यांसाठी आणि LLBच्या 5 वर्षांच्या कोर्ससाठी. आता हा 5 वर्षाचा कोर्स कोण करू शकतं? तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी पूर्ण झालेली आहे आणि त्यांना LLBसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते या कोर्ससाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा 12वीच्या बेसवरती या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. देर इज नो प्रॉब्लेम. आता या ठिकाणी कंडिशन अशी असणार आहे की तुम्ही जे 12वी नंतर LLB करणार आहात त्याला तुम्हाला एक ॲडिशनल डिग्रीसुद्धा प्रोव्हाइड केली जाते BAची, ज्याला आपण BA LLB असं म्हणतो. आता याचे सुद्धा रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहेत. ते चालू झाले आहेत बघा 9 जानेवारीपासून आणि त्यांची लास्ट डेट असणार आहे 24 जानेवारी 2026 पर्यंत. इथे सुद्धा एक टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट प्रोव्हाइड केलेली आहे CETने, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे का B.Ed M.Ed साठी जे 3 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे त्याच्यासाठी 9 एप्रिल 2026 ही एक्झामिनेशनची टेंटेटिव्ह डेट असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना LLBचा 5 वर्षाचा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी 8 मे 2026 अशी एक्झामिनेशनची टेंटेटिव्ह डेट प्रोव्हाइड केलेली आहे. इथे सुद्धा सेम दिसतंय, सेम वेबसाईट आहे. याच वेबसाईटवरती जायचं आहे www.mahacet.org. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. जे विद्यार्थी 12वी नंतर पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी 12वी नंतर LLBचा 5 वर्षाचा कोर्स करणार आहेत त्यांना सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म सेम आहे. त्यांची सुद्धा रजिस्ट्रेशनची लिंक त्यांची सुद्धा एक आपण व्हिडिओ बनवलेलीच आहे, ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता. स्टेप बाय स्टेप पूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांना LLBचा 3 वर्षाचा कोर्स करायचा आहे, ज्यांना 5 वर्षाचा कोर्स करायचा आहे, असे काही तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल कशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकतात, चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे क्वेश्चन्स विचारू शकतात. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला काही डायरेक्टली माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. जय हिंद, वंदे मातरम.